एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। राज्यातील 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत। आयजी दत्ता कराळेंची मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आल्याचं कळतंय। खरात प्रकरणातील आरोप भोवल्याची शक्यता आहे का असं देखील म्हटलं जात आहे। तसा एक प्रश्न उपस्थित होतोय। नाशिक एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची बदली करण्यात आली आहे। सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त असणार आहेत। राज्यातील 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत। ज्यामध्ये आपल्याला जे कळतंय त्यामध्ये महत्त्वाची घडामोड अशी की आयजी दत्ता कराळेंची मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली आहे। खरात प्रकरणातील त्यांच्यावर झालेले आरोप, खरातांच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण करणं, त्यांचं कौतुक करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना भोवल्या आहेत का अशी देखील एक चर्चा जी ती आता सुरू झाली आहे। तर नाशिक एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची बदली करण्यात आली आहे। सातपुते आता पुणे गुन्हे शाखेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त असणार आहेत। त्यामुळे 40 अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमध्ये 2 नावं जी आहेत ती लक्षवेधी आहेत। त्यामध्ये पहिलं नाव जे आपण बघतोय दत्ता कराळेंचं बघतोय। दत्ता कराळेंची आता मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली। खरं तर हे बदली नाही, निलंबन व्हायला हवं होतं। कारण त्यांच्या विरुद्ध अशोक खरातांच्या प्रकरणामध्ये आपण तो व्हिडिओ बघितला ज्याच्यात ते त्यांच्या मंचावरनं भाषण देत होते। खरं तर एका आयजी पदावर असलेल्या व्यक्तीने असं करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्यासारखी लोक ज्या मंचावरनं भाषण देतात म्हणूनच जनतेचा विश्वास हे अशोक खरातांसारख्या लोकांवर बसतो। इतकंच नाही तर ते बोलताना सुद्धा ना पदाची त्यांनी गरिमा ठेवली ना सर्व्हिस रूल्स त्यांनी फॉलो केले होते। म्हणूनच मी त्यांच्या सस्पेन्शनची मागणी करत होते, कारण खरात प्रकरण सोडून सुद्धा आयजी दत्ता कराळेंवर अनेक आरोप आहेत। एक सिरियस सीबीआय एन्क्वायरी देखील चालू आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतं की हे सगळे भ्रष्ट ऑफिसर्स जे आहेत त्यांना या मोठ्या पदांमधनं काढलं पाहिजे। म्हणूनच मी आधी अभिजित भांडे पाटील यांच्या विरुद्ध पण लढत होते आणि आयजी दत्ता कराळे यांच्यावर पण लढत होते। तर आत्ताच्या घटकेला ही बातमी ऐकून थोडं बरं वाटलंय। खरं तर ही कारवाई ही बदलीची नाही तर निलंबनाची असायला हवी होती असंच माझं मत आहे।